न्यायालयात गेलो तर न्याय मिळेल ही अपेक्षा ठेवणं चुकीचे आहे। लोकशाही संवर्धनासाठी आपल्याला आता फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा घेऊन रस्त्यावर उतरावं लागेल आणि ते काम भीम आर्मीच्या माध्यमातून ॲडव्होकेट चंद्रशेखर रावण करत आहेत संसदेमध्ये। ते आपले नेते आहेत, ते संपूर्ण देशाचं नेतृत्व करत आहेत आणि आपल्या जिल्ह्यामध्ये माननीय शक्तीदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण इथे जमलात। या कार्यक्रमामध्ये विचारमंथन झालं पाहिजे, आपलेही प्रश्न आले पाहिजेत, कम्युनिकेशन गॅप झाला, त्यामध्ये एक संबोधन झालं पाहिजे असं मला वाटतंय। त्यामुळे आपले लोक आहे आणि जे विस्थापित आहे आपल्या समाजातले यांनी आता एकत्र येऊन लढण्याची गरज आहे। यासाठी मी तुम्हाला सांगतो, रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है, रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है, ये सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है। औरों को जो मिला है वो मुकद्दर से मिला है और हमें तो मुकद्दर ही तेरे संविधान। ना जीने की खुशी ना मरने का गम, जब तक जिंदा है हम जय भीम कहेंगे, हम जय भीम कहेंगे। जय भीम, जय भारत। धन्यवाद वकील साहेब। विषय फार मोठा होता, परंतु अगदी 10